नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायली अर्जुनला धीर देत असते। तर आता अर्जुनचं हे वागणं पाहून आता प्रतापला खूप त्याची कीव येत असते, कारण आता अर्जुन खूप खचलेला असतो, खचून गेलेला असतो। तर आता पूर्ण आईसुद्धा खूप खचून गेलेली असते। तर पूर्ण आईला आता प्रताप घेऊन सोफ्यावर बसायला सांगतात। तर आता ते पूर्ण आई सोफ्यावर बसतात, तेवढ्यातच आता तिथे पोलीस येतात। तर पोलीस पाहून आता सगळे जण शॉक होतात, सगळे बसलेले असताना उठून उभे राहतात। तेव्हा पोलीस विचारतात की मधुकर पाटील इथेच राहतात का? तेव्हा आता कल्पना रागातमध्ये हो इथेच राहतात ते। तर मग पोलीस म्हणतात ते कुठे आहे, मग त्यांना बोलवा बरं। आता पोलिसांबरोबर आता मीडियावाले सुद्धा आलेले असतात। पोलीस म्हणतात बोलवा मधुकर पाटलांना। तर आता मधुभाऊ बाहेर आलेले असतात। तर मधुभाऊ बाहेर आलेले असताना आता मीडियावाले त्यांचे फोटो काढत असतात। मीडियावाले त्यांचे कॅमेरे ऑन करतात आणि त्यांच्याकडे एकसारखे बघत असतात, त्यांचे फोटो वगैरे सगळे घेत असतात। मधुकर पाटील येथे किती दिवसांपासून आता इथे राहत आहे। तेव्हा आता हे पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते। तर कल्पना म्हणते हे बघा, तुमची प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही एवढे बांधील नाही आहोत। तेव्हा आता सगळे मीडियावाले पत्रकारवाले विचारत असतात की मधुकर पाटील तुम्ही हा खून का केलात? तर आता मधुभाऊंना एवढा म्हणजे धक्का बसतो की मी खून केला नाही तरी सुद्धा हे मला जाब विचारताय। मधुभाऊ एवढ्या मीडियावाल्यांना पाहूनच थोडे घाबरलेले असतात आणि म्हणजे ते थोडे हेच होतात, शांतच असतात। तर आता अर्जुन विचार करत असतो की आता आपल्याला ना सगळं शांततेत हँडल करावं लागेल। तेव्हा आता अर्जुन विचारतो पोलिसांना की काय झालंय नेमकं, कशासाठी आले तुम्ही आणि यांना अटक करण्यासाठी का आले? तेव्हा आता पोलीस म्हणतात की या वात्सल्य आश्रमामध्ये ना एक मृतदेह सापडलेला आहे। तेव्हा आता हे ऐकताच आता अर्जुनलाही खूप मोठा धक्का बसतो आणि त्यासाठी आम्ही मधुकर पाटील यांना अटक करण्यासाठी आलोय। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आपण आहे ना हे थोडं 15 मिनिटं थांबवून घेऊया, कारण थोडं थांबा, रिलॅक्स जरासं, म्हणजे तुम्ही एकदमच अंगावर आले, थोडं थांबूया मग विचार करूया। तेव्हा पोलीस म्हणतात नाही नाही, एवढं थांबण्यासाठी आम्हाला वेळ थोडीच आहे। तर आता पोलीस काही ऐकायला तयार नसतात। तर त्या ठिकाणी आता चैतन्य आलेला असतो। चैतन्याने बेलचे पेपर आणलेले असतात मधुभाऊंचे। तर तो आता तिथे पोलिसांच्या हाती आणि अर्जुनच्या हाती देतो ते बेलचे पेपर। तेव्हा आता अर्जुन पोलिसांना ते बेलचे पेपर सोपवतो। तुम्ही आता मधुभाऊंना अटक करू शकत नाही, कारण हे त्यांचे बेलचे पेपर आहे असं म्हणून आता अर्जुन त्या पोलिसांच्या हातात ते बेलची नोटीस देत असतो। तर आता हे पाहून सगळ्यांचे चेहरे म्हणजे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की अर्जुनने एका क्षणातच पोलिसांना ते नोटीस देऊन मधुभाऊंना अटक करण्यासाठी वाचवलं। तर मंडळी, तर आता याच्या पुढे परत पोलीस आता मधुभाऊंना घेऊन जातील का? आणि एवढा तमाशा झाल्यावर आता प्रिया परत काही काड्या करेल का? आपल्याला येणाऱ्या भागात, पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।